नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आत्ता मी पाथर्डी तालुका अहिल्यानगर या ठिकाणी आणि या ठिकाणी बघताय गावरांचं कुक्कुटपालन केलं जाते. ते पण कमी म्हणजे 100-200 कोंबड्या नाही तर 3000 कोंबड्यांच्या आसपासचं पोल्ट्री फार्म आहे. मुक्त संचार आहे पूर्णपणे. आणि ह्या कोंबड्यांचं व्यवस्थापन जवळपास 3-1 वर्ष आधी चालू केलं होतं या सरांनी. आणि जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा फक्त 200 पासून सुरुवात केली होती. तिथून ते 3000 पर्यंत पोहोचवण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्यांचा, त्याचबरोबर विक्री व्यवस्थापन, खाद्याचं नियोजन कसं चालतं आणि याच्यामध्ये अडचणी काय येतात याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. माझं नाव प्रशांत प्रकाश धस, राहणार पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. आता हे आपण मुक्त संचार पाहतोय, हा इतका मोठा फार्म बनवलाय तुम्ही, हा मुक्त संचारमध्येच केलेला आहे? हो, मुक्त संचार. आणि हे जी कोंबडी आहे ही प्युअर गावरान आहे? हो, प्युअर गावरान. बाकी दुसरी कोणती जात आपल्याकडे? आपल्याकडे दुसरी कुठलीच नाही, आपण फक्त प्युअर गावरानमध्येच काम करतो. बरं, याची सुरुवात कधी केली होती, कितीपासून केली होती आणि कसं काय याच्यामध्ये आलं? आता आपली ही जी सुरुवात आहे, माझे आजी आजोबा होते तर ते पहिले घरी गावरान कुक्कुट पालन करायचे, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या घरी पहिले 200 कोंबड्या होत्या. तर तेव्हा माझा पुण्याला फिटनेस क्लब होता, तो फिटनेस क्लब काही कारणास्तव बंद करावा लागला. तर त्याच्यानंतर मग घरी आल्याच्यानंतर आजी आजोबा म्हटले आपल्याकडे गावरान पक्षी आहे, तर आपण त्याच्यापासूनच पुढं मोठी सुरुवात करू. तर गावरानला मार्केटमध्ये खूप डिमांड असल्यामुळे मी गावरानमध्ये उतरलो. तर पहिले 200 पक्षी होते, 200 पासून मी आता 3000 पर्यंत आलेलो आहे. कोविड नंतर काय झालं होतं की सगळेजण नॅचरली बघतात की नॅचरल खायला काय भेटेल म्हणून. तर नॅचरल बघायला जर गेलं तर आपला गावरान पक्षी जो असतो तो मुक्त संचारमध्ये वाढलेला असतो, ज्याच्यामध्ये तो किडा, मुंगी हे बाहेरचे जे काही वेस्टेज आहे त्याच्यापासून तयार झालेला पक्षी असतो आणि तो प्रॉपरली नॅचरली तयार झालेला असतो. त्यामुळे आपण गावरानकडे वळवलं, कारण की आता सगळ्या डिमांड जे आहे ते गावरानलाच, मागणी सगळ्यात जास्त मागणी गावरानलाच. त्यामुळे जी 200 पासूनची सुरुवात होती तर 3000 पर्यंतचा तुमचा प्रवास तो कसा होता, कशा प्रकारे वाढवली त्याबद्दल? आता कसं आहे की 200 पक्षी होता सुरुवातीला, तर वाढवणं खूप अवघड होतं. पण आपण कसं केलं की आपल्याकडे 200 पक्षापासून रोज एक 50-60 अंडे तयार व्हायचे. तर मग आपण काय करायचो की ते 50-60 अंडे जे आहे ना त्याच्यापासून आपण पिल्लं वाढवायचं. तर असं करून एक आपण 500 पक्षी तयार केला आणि 500चं जेव्हा आपल्याकडे प्रोडक्शन झालं, 500 मध्ये झाली, त्याच्यापासून आपल्याला रोजचे सरासरी 150 अंडे निघायला लागले. मग 150 पासून आपण 1000-1000च्या बॅच करून 3000 पक्षी केला आणि आता आपल्याकडे 3000 मादी पूर्ण टप्प्याटप्प्यावरती. आणि तेव्हा जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा विक्री व्यवस्थापन कसं करत होतो? म्हणजे आता कसं आहे की खेड्यापाड्यातले जो व्यापारी वर्ग आहे तो घरी येऊन आपल्याकडे 500-600 रुपयाला कोंबडा येऊन घेऊन जायचा. गावरानला पहिल्यापासूनच डिमांड आहे, पण लोकांना माहिती नव्हतं की गावरानला काय रेट भेटतो म्हणून. तर आता कसं आहे की मार्केटमध्ये सगळ्यांना माहिती झालंय की गावरान खूप कॉस्टली विकल्या जातोय म्हणून. तर मग त्या पद्धतीने आपलं प्रोजेक्ट चालू होतं की आपण त्या पद्धतीने वाढवत गेलो. आणि आता तुमचा पक्षी पण बघतो ना मित्रांनो, पहा त्याची शाईन इतकी जास्त आहे, एकदम चमकतोय उन्हामध्ये असा. कसं काय, म्हणजे कारण काय याचं? आता आपण कसं करतो, पक्ष्यांना हायड्रोपोनिक चारा देतो, ज्याच्यामध्ये आपण मका झालं, गहू झालं, याचा हायड्रोपोनिक चारा तयार करतो आणि तो चारा आपण पक्ष्यांना देतो. हायड्रोपोनिक दिल्यामुळे काय होतं की पक्ष्यांची चमक जास्त राहते आणि मुक्त संचारमध्ये पक्षी आपला पूर्ण मुक्त संचार असल्यामुळे काय होतं की पक्ष्यांना प्रॉपर किडा मुंगी खायला भेटतो बाहेरचं. त्यानंतर आपण वेस्टेज पण देतो पक्ष्यांना. त्यानंतर आपल्याकडं बाकीचं पण चारा आहे, ज्याच्यामध्ये आपण बाजरी, गहू हे पण देतो आपण पक्ष्यांना, जेणेकरून पक्ष्यांना प्रॉपर जे काय ते नॅचरलीच खायला भेटतं. तुमच्या आता मुक्त संचार विषयी माहिती पाहूया जरा. हा जो मुक्त संचार केला होता हा पहिल्यापासून आपण मुक्त संचार केला? हो, पहिल्यापासून मुक्त संचार आहे. आता याचं नियोजन कसं होतं, म्हणजे झाडं कोणती लावायची काय? आता झाडांचं जर आपण बघायला जर गेलो तर आपण शेवगा लावू शकतो, तुती लावू शकतो, चेरीचे झाड आहेत सावलीसाठी, आपण ते पण लावू शकतो. त्यानंतर आपल्याकडे पेरू आहे, पेरू लावू शकतो, आंबा आहे, आंबा पण लावू शकतो. काय होतं की आता हे पेरू येतात, आपण जर या पद्धतीने जर बघायला जर गेलं तर पक्ष्यांना जर आपण असा पेरू जर टाकला तर पक्षी पेरू खातो. तर अशा पद्धतीने आपण पेरू जो आहे तो पक्ष्यांना जर असा फोडून जर टाकला तर पक्षी पेरू पण खातो. तर मुक्त संचारमध्ये कसं असतं, पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फळे म्हणा किंवा वेस्टेज म्हणा अशा पद्धतीने पक्ष्यांना भेटायला पाहिजे. आता आपलं 30x100चं शेड आहे आणि मुक्त संचार जो आहे तो आपण आता टोटल 6 एकरला कंपाऊंड केलेलं आहे. पण जर 3000 पक्ष्यांचं जर बघायला गेलं तर आपल्याला 1 एकर क्षेत्र भरपूर होऊन जातं. हे जे बनवलेलं आहे आपण, हे पक्ष्यांच्या खाद्याच्या व्यवस्थापनासाठी बनवलेलं आहे. हे आपण कोप्या बनवलेल्या आहेत. कोप्या याच्यासाठी बनवलेलं आहे की जेव्हा पक्षी पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये किंवा मध्ये आपल्याला बाहेर पक्षी सोडायचा, मुक्त संचारमध्ये सोडायचं, तर त्याच्यासाठी आपण खाद्याचं आणि पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीच्या कोप्या बनवलेल्या आहेत. आता कसं होतं की आपला गावरान पक्षी शक्यतो बाहेर मुक्त संचारमध्येच राहायला पाहिजे. जर बाहेर खाद्याचं व्यवस्थापन किंवा पाण्याचं व्यवस्थापन किंवा सावली नसेल तर पक्षी शेडमध्ये जाऊन बसतो आणि जर मग शेडमध्ये जर राहिलं तर त्यांना खायला सगळं आतमध्येच द्यावं लागेल. बाहेरचं मुक्त संचारमध्ये ते खाणारच नाहीत आणि सावली नसल्यामुळे पक्षी आतमध्येच राहतो. तर त्यामुळे आपण सावलीचं व्यवस्थापन आणि खाद्याचं व्यवस्थापन बाहेर केलेलं आहे. बरं, इकडे आता पेरू आहे, आंबा,
याचं नियोजन आहे. आणि हे पाहताय हे 30 बाय कितीचं शेड तुमचं? 100चं शेड आहे. 30 बाय 100 म्हणजे 3000 पक्षी आरामात बसू आरामात बसू शकतो. आपल्याकडे काय होतं की पहिलं गाईचा गोठा होता, तर मग त्याच्यानंतर आपल्याला जो आपला 200 पक्षी होता त्याच्यापासून आपण वाढवत होतो, तर त्या टायमिंगला आपल्याला जागा कमी पडत होती. मग त्यामुळे आपण काय केलं, गायांचं व्यवस्थापन दुसरीकडे केलं आणि याच्यामध्येच आपलं शेड वाढवलं, बाकीचा पक्षी याच्यामध्येच वाढवलं. तर याच्यामध्ये काय होतं की रात्रीच्या टायमिंगला जो पक्षी असतो ना तो वरती बसला जातो, गावरान पक्षी, तर त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बांबूचं नियोजन करावं लागतं. मग तुम्ही सगळे मध्ये मध्ये बांबा बांधून ठेवले सगळे, म्हणजे हा पक्षी जो आहे रात्री सगळा वरती बसतो. हे जे कंपाऊंड केलं हे कशा प्रकारे केलेलं आहे, काय काय वापरलं, किती हाईट दिली याबद्दल सांगा. आता सर कसं आहे की आपलं जे कंपाऊंड जे आहे ना, तर आपल्याला सरासरी 5 ते 6 फुटापर्यंत आपण जाळी मारून घ्यायची आणि त्याच्यावरती एक 2 ते 3 फूट जागा सोडायची, जेणेकरून आपण त्याच्यावरती वाघूर लावू शकतो. वाघूर लावल्याने काय होईल की आपला कंपाऊंडचा खर्च पण कमी होईल आणि आपला पक्षी उडून बाहेर पण जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, खालच्या साईडने जर बघायला जर गेलं तर अशा पद्धतीने कोंबडा जाळी लावायचे, जेणेकरून याच्यातून घूस, मुंगूस, साप, दुसऱ्या गोष्टी आपल्या आतमध्ये येणार. आता हा मुक्त संचार तुम्ही मित्रांनो पाहिला ना, एकदम मस्त बनवलेला आहे. तर याचं एक नियोजन सांगा. तर मुक्त संचारमध्ये आपण कोणती झाडं लावायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. तर आपण काय केलेलं आहे की शेवग्याची लागवड केलेली आहे आणि दुसरी गोष्ट आंबा पण लावलेला आहे. आंबा ह्या दृष्टीने लावलेला आहे आपण की आंबा पुढे चालून 2 वर्षांनी 4 वर्षांनी मोठा होईल आणि त्याची सावली पण होईल आणि त्याचं उत्पन्न पण होईल. म्हणजे आपण दोन्ही विचार करून त्या आंब्याची लागवड केलेली आहे. आणि शेवग्याचं कसं असतं, शेवग्यापासून पक्ष्यांना कॅल्शियम भेटतं, तर त्यामुळे आपण असा जो काही पाला आहे तर हा पाला तोडून आपण पक्ष्यांना टाकला जातो, जो पक्षी खाऊन त्याला पक्ष्याची कॅल्शियमची पूर्तता भेटते, जेणेकरून आपल्याला अंड्याचं प्रोडक्शन म्हणा किंवा पक्ष्यांचं जे कॅल्शियम कमी पडतं ते पक्ष्यांना याच्यामधून भेटून जाईल. मुक्त संचार विषय जर पाहिलं, किती पक्ष्यांसाठी किती मोकळा जागा पाहिजे, किती शेड बांधलं पाहिजे याबद्दल एक सांगा. आता सरासरी जर आपण 1000 पक्षी करतोय तर एका पक्षाला 1 स्क्वेअर फीट जागा पाहिजे नसते शेडसाठी. आणि मुक्त संचारमध्ये कमीत कमी 5 ते 6 स्क्वेअर फीट जागा जरी आपण ठेवली तरी ती सफिशियंट असते, पण जेवढी जास्त जागा मुक्त संचार मध्ये राहील तेवढी आपल्याला चांगलीच असते. म्हणजे 1000 पक्षी असेल तर 5 गुंठे जागा कमीत कमी असायलाच पाहिजे मुक्त संचार मध्ये. आणि जास्त जर असेल तर अतिउत्तम, म्हणजे जेवढी मुक्त संचार असेल तेवढा पक्षी आपला स्ट्रॉंग आणि फ्रेश होतो. आता आपल्याकडे इन्क्युबेटर मधनं पूर्ण पिल्लं काढली जातात ना? हो, पूर्ण इन्क्युबेटर मधून काढतो आपण. बरं, त्या 1 दिवसाच्या पिल्लापासून मोठ्या करेपर्यंत नियोजन कसं असतं पिल्लाचं? आता कसं असतं, सुरुवातीला आपण 1 दिवसाचं पिल्लू देतो, जे की 1 दिवसाचं पिल्लू असतं आपण त्याला मॅरेक्स व्हॅक्सिनेशन करून देतो. व्हॅक्सिनेशन केल्यामुळे काय होतं, पक्षाचे पुढे चालून मरतूक वगैरे कमी प्रमाणात होत असते. आणि आपल्या फार्मवरती जेव्हा आपल्याला पक्षी ठेवायचा असतो तो किती दिवस आपण शेड मध्ये ठेवतो आणि मग मुक्त संचार मध्ये किती दिवसानंतर सोडतो? आता आपण कसं करतो की जेव्हा आपला 1 दिवसाचा पक्षी आपल्या फार्मवरती येतो तर तो एक सरासरी महिना ते 1.25 महिना आपण शेड मध्येच ठेवतो आणि त्याचं जे खाद्याचं जे नियोजन असतं, ज्याच्यामध्ये आपण मकाचा भरडा देतो त्यांना, त्यानंतर पोल्ट्रीचं जे काही फीड असतं ते देतो, जेणेकरून पक्ष्यांचे जेवढं काही एनर्जी पाहिजे असते पक्ष्यांना खाद्यामधून जे काही भेटायला पाहिजे ते आपण त्या याच्यामधून पूर्तता करतो. पूर्ण पूर्तता होत नसल्यामुळे आपण त्यांना पोल्ट्रीचं फीड पण देतो, जसे की 50% आपण हे देतो आणि 50% आपण हायड्रोपोनिक बाकीच्या खाद्याचा खर्च पण कमी होतो. मुक्त संचार मध्ये काय वाटतं का किती टक्के तुमचा खाद्याचा खर्च कमी झालेला आहे? आपण 50% पर्यंत खाद्याचा खर्च कमी करू शकतो. आपला 50% पर्यंत खाद्याचा खर्च कमी होतो. म्हणजे जेणेकरून कसं होतं, खाद्याचा खर्च कमी झाल्यामुळे आपल्याला प्रॉफिट पण चांगला दिसतो. बरोबर. हे मुक्त संचार केलेला आहे, हा पहिलाच केला होता की नंतर हळूहळू टप्प्याटप्प्या? म्हणजे आपण कसं केलेलं आहे की आपल्याकडे पहिला 200 पक्षी होता, त्याच्यानंतर आपण वाढवायला चालू केलं तर आपल्या लक्षात आलं की आपल्या गावरान पक्षाला सावलीची खूप गरज आहे, ज्याच्यासाठी आपल्याला शेवगा लावणं गरजेचं आहे किंवा आंब्याची लागवड करणं गरजेचं आहे. कारण मुक्त संचार असल्यामुळे पक्षी बाहेरच राहतो, बाहेर असल्यामुळे त्याला सावली पाहिजे आणि सावली जर कमी पडली तर पक्षी पूर्ण शेडमध्ये जातो. मग त्यामुळे आपण काय केलं की पहिलं झाडांची लागवड करून घेतली आणि त्यानंतर हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने वाढवत गेलो. जसं की आता आपण जर सुरुवातीला जो 200 पक्षी होता त्याला आपल्याला फक्त 200 स्क्वेअर फीट जागा लागत होती. आता आपल्याला पाहिजे नव्हती की मिनिमम आपला 3000 पक्षी होता, आपल्याला 3000 स्क्वेअर फीटची जागा पाहिजे होती. त्याच्यासाठी आपण शेड बांधलं होतं 30 बाय 100चा, ज्याला आपल्याला सरासरी 4 ते 5 लाखापर्यंत खर्च आला होता. आणि त्यानंतर मग आपण कंपाऊंड केलं. आता आपले कामं चालू असल्यामुळं आपले डेलीचे थोडे कामं चालूच आहेत त्याच्यामध्ये. गावरान पक्षी जो असतो ना तो स्वतःचा अंडी स्वतः उभं होत असतो. एक थोडक्यात ओळख सांगा ना, म्हणजे पाय कसा, तुरा किंवा कलर? आता कलर काय आहे, गावरान पक्षामध्ये मल्टी कलर्स असतात. मल्टी कलर्स म्हणजे काळे, पांढरे, वेगवेगळ्या प्रकारचा पक्षी असतो गावरानमध्ये. आणि जर बघायला गेलं तर पाय ह्या प्रकारे असतात गावरान पक्षाच्या पायामध्ये. पण आता काय खूप जण म्हणतात पिवळेच पाय पाहिजे किंवा काळेच पाय पाहिजे, असं काय नसतं. गावरान पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाय असतात. फक्त जास्त करून जर सफेद पाय जर असतील तर तो गावरान पक्षी नसतो. त्याच्यामुळं कलर जर बघायला गेले तर आपले बरगंडी कलर म्हणा किंवा वेगवेगळे कलर म्हणा अशा प्रकारचे पाय असतात. आता हे यांचं हे खाद्याचे भांडे आहेत, पाण्याचे भांडे,
आणि यामध्ये अंडी कुठं कलेक्ट करता तुम्ही, कसं आता करता? अंड्याचं जे व्यवस्थापन आहे ना, तर आपण डबे लावलेले आहेत, तेलाचे बरं. डबे. हे पहिल्यापासून तेलाच्या डब्याचंच नियोजन हो चालतं. पहिल्यापासून त्याला डबे, कारण की गावरान पक्षी जो असतो ना तो लाजाळू पक्षी आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला डबे लावावे लागतात ज्याच्यामध्ये आपले पक्षी जो आहे तो अंडी देतो. हे पहा, एका डब्यात 4 अंडी आहेत, म्हणजे एका डब्यात 2-2, 3-3 कोंबड्या बसल्या अंडी घालायला. हे पहा, एका डब्यामध्ये 2 कोंबड्या बसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3000 पक्ष्यांचं पालन करणं म्हणजे सोपं काम नाही. तर इथपर्यंत प्रवास करताना अडचणी काय काय जाणवले तुम्हाला याच्यामध्ये? आता कसं होतं दादा, की सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण ज्यावेळेस छोट्या प्रमाणात असतो त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये कुठली रोगराई नसते, काही नसतं. आपल्याला मुक्त संचारमध्ये पक्षी सोडून दिला तर आपल्याला काही अडचणी जास्त काही येत नाही. पण जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात करायला जातो ना, तर त्यावेळेस याच्यामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे आजार येतात. जसं की आपण बघायला गेलं रानिकेत येतो, मॅरेक्स येतो, मानमोडी येतो किंवा फॉलपॉक्स येतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार येतात. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं की आपल्याला त्याचं लसीकरण टाइम टू टाइम खूप करणं गरजेचं असतं. हां. तर मग ते जर आपण व्यवस्थितरित्या केलं तर आपल्याला काही दुसऱ्या काही अडचणी येत नाही. याचं मार्केटिंग कसं केलं जातं, विक्री व्यवस्थापन काय आहे याच्यामध्ये, याबद्दल सांगा. आता कसं आहे की सर, मार्केटमध्ये गावरानला सध्या खूप डिमांड आहे आणि आपण तर सध्या पिल्लांच जास्त विक्री आपली पिल्लांचीच चालू आहे. मांस उत्पादनासाठी जर केलं आपण तर मार्केटमध्ये 300 रुपयापासून तर 500 रुपये पर्यंत किलोला रेट आहे. आणि जर नगावर बघायला गेलं तर नर आपला 1000-1200 रुपयापर्यंत पण नर जातो आणि मादी बघायला गेलं तर 400-500 रुपये, खेडेगावात पण 400-500 रुपये दर आहे सध्या. हो. मग याच्यामधनं आपण दर महिन्याला साधारणतः आपल्याला अंडे किती मिळतात, पिल्ली किती निघतात? आता आपल्याकडे कसं आहे की 3000 पक्षी आहे सध्या, तर 3000 पक्षापासून 30% रेशो असतो गावरांचा मिनिमम, कमीत कमी. तर आपल्याला एक 900 ते 1000 पर्यंत अंडे भेटतात. आणि त्याच्यापासून मग जर आपण बघायला गेलं तर आपण ते सगळे अंडे कलेक्ट करून 4 ते 5 दिवसाचे कलेक्ट करतो आणि त्याच्यापासून आपण पिल्लं काढतो आणि संपूर्ण पिल्लांची विक्री हो, करतो. पिल्लांचीच विक्री करतो आपण. यामधनं तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न किती मिळतं, खर्च किती होतो, याबद्दल एक सांगा. सरासरी 3000 पक्ष्यांना आपल्याला एक 5 ते 6000 पर्यंत खर्च येतो दिवसाला. आणि जर त्याच्यापासून जर आपण उत्पन्न बघितलं तर आपल्याकडे एक 800-900 अंडे निघतात. त्याच्यापासून आपल्याला सरासरी 700-600 पिल्लं निघतात आपल्याला. सरासरी 80% रेशो लागतो हॅचिंगला. तर त्या पद्धतीने जर बघायला गेलं आपला 60 रुपये दर आहे, तर आपल्याला एक 36 ते 40 हजारापर्यंत डेलीचं इन्कम होतं त्याच्यातून. आणि खर्च वगळता जर बघायला गेलं तर आपल्याला एक 15 ते 20 हजार रुपये नफा राहतो त्याच्यामध्ये. सरासरी महिन्याला सर एक 5 ते 6 लाख रुपये राहतात आपल्याला. 5 ते 6 लाख रुपये फक्त गावरांमधनं का? गावरांमध्ये राहतात सर. पण तुम्ही जे फिटनेस क्लब चालत होता हां. आणि त्याच्या तुलनेत जर पाहिलं आता काही कारणास्तव तुम्ही तो बंद केला, हां. पण हे आत्ताचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो आणि इतर शेतकऱ्यांना सर काय सांगता? कसं आहे की बाकीचा जर व्यवसाय बघायला गेलं आणि गावरांचं जर कुक्कुटपालन बघायला गेलं, याच्यामध्ये सर आपल्याला कुणाची जोर जबरदस्ती नाही की आपण किती करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. आपल्या मनावरती आपण 200 करायचं, 500 करायचं, 1000 करायचं. तर बाकीचं जर व्यवसायाचं बघायला गेलं तर आपल्याला त्याच्यामध्ये गुंतून राहावं लागतं. तसं गावरान पक्ष्यांमध्ये म्हणा किंवा पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये म्हणा आपल्याला गुंतून राहावं लागत नाही त्याच्यामध्ये. की आपण सकाळी जर खाद्याचं व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर दिवसभर आपण आराम करू शकतो आणि त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळू शकतो आपण. तुमचं भविष्याचं नियोजन कसं आहे याच्यामधलं? आता सर आपला कसं आहे की आपला आता सध्या 3000चा प्रोजेक्ट आहे. आपण टोटल 6 एकर मध्ये पूर्ण कंपाऊंड करून घेतलेलं आहे आणि आपलं भविष्यामध्ये 20,000 पक्षी करतोय आपण याच्यामध्ये. आणि तो प्युअर गावरानच करतो. प्युअर गावरांमध्ये म्हणजे इथंच 20,000 पक्षी होऊन जाणार. हो, 20,000 पक्षाचा म्हणजे जर बघायला गेलं तर नगर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठा फार्म आपलाच राहील सर. बरं, खूप खूप आभार. आपल्याला खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद सर.